सोशल मीडियावर ना चुकीची एखादी गोष्ट पसरली ना की ती वाऱ्यासारखी पसरते बरं का. आता रक्षापौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. तर त्याचा एवढा बाऊ बाप रे बाप. रक्षापौर्णिमेला चंद्रग्रहण आहे तर राखी बांधायची की नाही, इथपासून सुरुवात. इतके प्रश्न, इतक्या शंका. काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये सगळ्या प्रश्नांची आणि सगळ्या शंकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आता झालंय असे की 28 ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी खंडाग्रास चंद्रग्रहण सुद्धा आहे. त्यामुळे मग राखी बांधायची की नाही, कोणत्या वेळेत बांधायची, का दुसऱ्या दिवशी बांधायची, का आदल्या दिवशी बांधायची, असे भरपूर प्रश्न आहेत. तर त्याचा अगदी सोपा आणि सरळ उत्तर आहे असे की 28 ऑगस्टला जरी चंद्रग्रहण असले तरी ते भारतात दिसायचे नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधीचे कोणतेही वेदादी नियम पाळायचे बंधनही नाही. त्यामुळे आपल्या राखी पौर्णिमेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. फक्त काय तर दिवसभर जो राहू काळ असतो ना, तो राहू काळ वगळायचा, म्हणजे त्या राहू काळात सोडून द्यायचा आणि बाकी इतर पूर्ण दिवसभर तुम्ही तुमच्या भावाला कधीही राखी बांधू शकता. त्यात पण सुवर्ण मुहूर्त दिलेले आहेत. म्हणजे 3 सुवर्ण मुहूर्त आहेत की त्या शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधणे जास्त फायदेशीर आहे. ते कोणते आहेत ते मी सांगते तुम्हाला. पण चंद्रग्रहणाचा जो बाऊ झालाय तर ते इतका गोंधळ करण्याची गरज नाही. चंद्रग्रहण भारतात दिसणारच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, उलट यंदाच्या राखी पौर्णिमेला 70 वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. हो, कोणता आहे तो दुर्मिळ योग माहिती आहे का? अहो, या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण झालेला आहे. या दिवशी चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणारे या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे एक अत्यंत विशेष दिवस ठरतोय 28 ऑगस्टचा. त्यामुळे फक्त राहू काळ वगळायचा आणि आपल्या भावाला राखी बांधायची. आता हा राहू काळ कोणता आहे तर लिहून घ्या. राहू काळाची वेळ आहे सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 म्हणजे 10:54 ते 12:02 जो काळ आहे तेवढ्या फक्त सोडून द्यायचा. त्या काळात काही तुम्ही भावाला राखी बांधू नका, कारण राहू काळामध्ये शुभ कार्य कुठलेही आपण करत नाही. पण त्या व्यतिरिक्त दिवसभर कधीही राखी बांधू शकता. आता ते सुरुवातीला मी तुम्हाला 3 सुवर्ण शुभ मुहूर्त म्हटले होते, ते पण सांगते कोणते आहेत. तर सकाळचा पहिला शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:56 ते 9:45 त्यानंतर दुपारचा अभिजित मुहूर्त आहे 12:03 ते 12:53 आणि संध्याकाळचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे 7:43 ते 9:30 या 3 सुवर्ण शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश या सगळ्या गोष्टींचे आगमन होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधताना या 3 सुवर्ण मुहूर्तांपैकी कुठल्याही एका मुहूर्तावर राखी बांधू शकता. आता एक शंका दूर झाली, ती म्हणजे चंद्रग्रहण. काही मनात शंका ठेवायची गरज नाही. चंद्रग्रहण भारतात दिसणारच नाहीये. पण आणखीन एक गोष्ट असते. भद्राकाळ कोणता आहे? भद्रा काळामध्ये सुद्धा राखी बांधू नये असे म्हणतात. पण यावर्षी भद्रा काळाचा सूर्योदयाच्या आधीच संपतोय. त्यामुळे भद्रा काळाचे सावट
सुद्धा यावर्षी राखी पौर्णिमेवर नाही. त्याचेही टेन्शन घेण्याची गरज नाही. संपूर्ण दिवसभर मोकळा आहे. आता ज्याच्या मनात शंका आहे की भद्रकाळ काय असते, तर पौराणिक कथा आहे की लंकेचा राजा रावणाला याला त्याची बहीण सुवर्णा ह्याला भद्रकाळात राखी बांधली होती. पण त्यानंतर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नाश झाला. म्हणून भद्रकाळामध्ये कोणतेही रक्षासूत्र बांधणे अशुभ मानले जाते. पण मुळातच भद्रकाळ या दिवशी 28 तारखेला सूर्योदयाच्या आधीच संपते असल्यामुळे दिवसभर भद्रकाळाचा कुठलाही सावट 28 तारखेच्या राखी पौर्णिमेवर नाही. आणि जाता जाता आणखीन एक गोष्ट बरं का, चंद्रग्रहणाचे टेन्शन नाही, भद्राचे टेन्शन नाही. काही जण म्हणतात पंचक 28 तारखेला. पंचक आहे, मान्य आहे, पण त्या पंचांगाचा राखी पौर्णिमेचा काही संबंध नाही. पंचक असले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भावाला कोणत्याही वेळेला राखी बांधू शकता. पंचांगामध्ये बऱ्याच गोष्टी करू नये असे सांगितले जाते, पण त्यामध्ये राखी बांधू नये असे कुठेही लिहिलेले नाहीये शास्त्रामध्ये. त्यामुळे त्याचा सुद्धा विचार करण्याची गरज नाही. आशा आहे की तुमच्या ज्या मनात शंका असतील ना की राखी पौर्णिमा कधी किंवा राखी पौर्णिमेला हे करावे का, ते करावे का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आणि तुमच्या मनात शंका निरसन झाले असेल, पण तरीसुद्धा तुमच्या मनात आणखीन काही शंका असेल राखी पौर्णिमेबाबतची, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मंडळी, लक्षात घ्या, श्रावणातील ही पौर्णिमा विशेष असते आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीची उपासना साधना केली तर तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतील. आणि तुम्ही तुमच्या भावासाठी सुद्धा या दिवशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करू शकता की त्याच्याही आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात. यासाठी महालक्ष्मी अष्टक हे स्तोत्र आहे. या स्तोत्राचा पाठ पौर्णिमेला करणे अत्यंत शुभ मानले जाते. माता लक्ष्मीची कृपा होते. तुम्ही वर पौर्णिमेला पाठ करण्याचा सुद्धा संकल्प करू शकता. पौर्णिमा तिथी अजिबात मिस करू नये. माता लक्ष्मीची ज्या प्रकारे उपासना करता येईल त्या प्रकारे उपासना